नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील अध्ययन विषयक उपपत्त्या। ह्या उपपत्त्या महा-टी-ई-टी, टेट आणि सी-टेटच्या संदर्भात अत्यंत उपयोगी अशा आहेत। त्या आज आपण टेबलच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्याख्या: अध्ययन म्हणजे काय, का केले जाते, कसे केले जाते यासंबंधी अनेक मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केले, निष्कर्ष काढले व ते व्यवस्थितरित्या मांडले व स्पष्टीकरण केले। याला अध्ययन उपपत्ती असे म्हणतात। या अध्ययन उपपत्तीचे 3 प्रकार पडतात। पहिलं आहे सहचर्यवादी उपपत्ती, दुसरी आहे ज्ञानात्मक उपपत्ती, तिसरी आहे आधुनिक उपपत्ती। सहचर्यवादी उपपत्तीचे परत 6 भाग पडतात। पहिलं आहे प्रयत्नप्रमाण उपपत्ती, दुसरं आहे वर्तनवादी उपपत्ती, तिसरी आहे सानिध्य उपपत्ती, चौथं आहे पदशीर वर्तन उपपत्ती, त्यानंतर आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि साधक अभिसंधान उपपत्ती। प्रयत्नप्रमाण उपपत्ती थॉर्नडाईक यांची आहे, जनक आहेत। अभिजात अभिसंधानाचे जनक पॅव्लोव हे आहेत। साधक अभिसंधान उपपत्तीचे जनक स्किनर मानले जातात। तर वर्तनवादी उपपत्ती ही वॅटसन यांनी सांगितली आहे। सानिध्य उपपत्ती ग्रुन्थी यांची आहे, तर पदशीर वर्तन उपपत्ती हे यांनी सांगितली आहे। त्यानंतर बघू ज्ञानात्मक उपपत्ती। ज्ञानात्मक उपपत्तीचे देखील 6 भाग पडतात। पहिला आहे समाकारवादी म्हणजेच मर्मदृष्टी उपपत्ती, ही कोळर कप्ता यांनी सांगितली आहे। अध्ययन अनुदेशन उपपत्ती आसुबेल यांची आहे। क्षत्रिय उपपत्ती कर्टन लेव्हिल यांची आहे। अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती डॉक्टर ब्रुनर यांनी सांगितली आहे, तर गॅग्ने यांनी श्रेणीबद्ध उपपत्ती ही ज्ञानात्मक उपपत्ती म्हणून सांगितली आहेत। संकेत अध्ययन उपपत्तीचे जनक टॉलमन हे मानले जातात। त्यानंतर आधुनिक उपपत्ती। आधुनिक उपपत्तीचे जनक डॉक्टर ब्लूम यांनी प्रबोध संपादन उपपत्ती ही सांगितली आहे, तर अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती म्हणून ओळखली जाते। माहिती प्रक्रियेमध्ये प्रतिमाने हे सांगितले जातात। या पुढील भागात आपण सहचार्य उपपत्तीबद्दल माहिती अभ्यासणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।